कोणीतरी असं विचारलंय का की प्रोटीन्स आणि फायबरने भरलेलं टेस्टी, हेल्दी, झटपट तयार होणारं असं काही आहे का जे टेस्टीसुद्धा असेल आणि बनवायला तर अतिशय सोपं असेल? तर हो आहे, ज्यातलं आज एक आपण बनवतो आहे. तर त्यासाठी मी काय केलंय, एक कांदा घेतला, बारीक बारीक असा कापला, सोबतच एक काकडी आणि एक टमाटरसुद्धा बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे. त्यानंतर शक्य झालं तर एक उकडलेला बटाटासुद्धा घालायचा आहे, तो सुद्धा असा बारीक बारीक चॉप करून घ्यायचा. आणि स्पायसीनेससाठी मस्त हिरवीगार अशी 1 ते 2 हिरवी मिरची बारीक बारीक कापायची आणि एक लिंबूसुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे उकडलेले काळे चणे म्हणजेच आपले जे नॉर्मल बारीक हरभरे असतात ते भिजवायचे आणि मीठ घालून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर उकडलेले स्वीटकॉर्न घातले आणि प्रोटीनसाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घातले आहे आपल्या आवडीप्रमाणे. साधारण मी अर्धी वाटी इथे शेंगदाणे घातलेले आहेत. त्यानंतर कापलेले सर्व भाज्या घालायच्या आणि शेवटी त्याची चव उठून यावी म्हणून त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला साधं मीठ, काळी मिरी पावडर, त्यानंतर लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे. त्यानंतर शक्य झाली तर 5-7 अशी पुदिन्याची पानं रफली चॉप करायची आणि त्यामध्ये घालायची आहे. हवं तर तुम्ही भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं. 1 चमचा जिरं पावडरसुद्धा घालायची. छान मिक्स झालं की तयार झालं तुमचं प्रोटीन्स आणि फायबरने भरलेलं पोटभरीचं सॅलड. हवं तर तुम्ही याला भेळसुद्धा म्हणू शकता. थोडासा चाट मसाला टाकला की आणखीच रुचकर लागणार. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.